मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. कित्येक दिवस झालं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर बरेच जण मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरवतायत, बोलतायत, स्वतःच्या चॅनलवर येऊन विश्लेषण करतायत. राजकीय विश्लेषण पर्यंत ठीक आहे, परंतु ज्या वेळेला काही ठराविक गोष्टींवरती ते प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याला समर्पक उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आजची मी या ठिकाणी प्रेरित केली. प्रियताईंचा जो काही कोणती दाखला आहे त्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कसं बघता याच्यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे खूप कमी कालावधीत कोणती दाखला काढण्यात आला आणि त्यामुळे त्याच्यावर त्याच्या कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने झाली आहे का किंवा काय, याच्याबद्दलची एक शंका घेतली आहे त्यांच्या वकिलांनी. तुम्हाला माहिती आहे, महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये आपण कमी काळामध्ये प्रचंड दाखले जिथं नोंदी सापडते तिथं देऊन टाकले, तिथं सांशकता नाहीये त्या ठिकाणी देऊन टाकले. आता तिच्या घरातल्या बऱ्याच जणांना कुणबी दाखले पूर्वीपासून शाळेसाठी त्यांनी काढलेले आहे ऑलरेडी. आता काही लोकांनी विश्लेषण केलं, पत्रकार बोलवत ते आमचे, त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करणं गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे वंशावळ नावाचा एक प्रकार असतो, जो वंशावळ ही पक्की लिहिलेली असते, त्याच्यामध्ये कच्चं काही नसतं. ही वंशावळ महसूल विभागाकडेही सापडते आणि मोडी लिपीमध्ये असते ती वंशावळ. आज मोडीचे लोक ट्रान्सलेशन करून जी लिगल वंशावळ दिली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, बाबाजी केरलाजी बर्गे हे साधारणतः 1812 साली जन्मलेलं व्यक्तिमत्व, हे या घराण्याचं मूळ पुरुष. ही नोंद आता आपल्याकडे 1812 साली जन्मले. थोडं मोठे 1812 साली बाबाजी केरलाजी बर्गे हे त्या ठिकाणी जन्मले. हे खापर खापर पणजोबा, हे प्रियाचे खापर खापर पणजोबा. 1812 पहिली नोंद आपल्याला त्या ठिकाणी सापडते. ते 60व्या वर्षी गेले, म्हणजे किती साली गेले? 1872 आणि त्यांच्या मृत्यूची नोंद क्लिअर लिहिलेली आहे की ते महामारीमध्ये गेले अशी नोंद. त्यांना 2 मुलं त्यांनी सांगितले, त्यामध्ये श्रीपती बाबाजी बर्गे आणि गोविंदा बाबाजी बर्गे अशी 2 मुलं त्यांना होती. आता एका पत्रकाराने सांगितलं की गोविंदा बाबाजी बर्गे हे 2 वर्षाचे असताना गेले. हे चुकीचं आहे. मोडी जर त्यांना येत असेल त्यांनीही माझ्याजवळ यावं. मीडिया ट्रायल घेणं हे चुकीचं आहे. ऍक्च्युअली आम्ही मीडियात बोललंच नाही पाहिजे. परंतु गोविंदा बाबाजी बर्गे हे त्यांचा मुलगा 2 वर्षाचा मेला असं म्हणतात, ते मेले असं नाही. त्यांचा मुलगा गोविंदा बाबाजी बर्गेंचा 2 वर्षाचा मुलगा हा गेला अशी. तर गोविंदा बाबाजी बर्गेंना 2 मुलं आहेत. गोविंदा बाबाजी बर्गेंना मृत्यू 1878 झाला. ते काय सांगतायत, पुढचे आमचे विश्लेषण काय केलंय की हे 2 वर्षाचे असताना मेले. बघा, त्यांचे वडील कितीला मेलेले? 1872 मेले. 1872 मेले आणि हे सांगतात गोविंदा बाबाजी बर्गे हे 2 वर्षाचे मेले. आता वडिलांच्या मृत्यूनंतर जर गोविंदा 6 वर्षानंतर 2 वर्षाचे मेले कसे? बरोबर, म्हणजे त्यांचे सगळे आक्षेप चुकीचे आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे, इथं आमच्याकडे सगळ्यात जन्म मृत्यूच्या नोंदी आहेत. तर गोविंदा बाबाजी बर्गेंचा मृत्यू हा 1878 झाला, म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर 6 वर्षांना त्यांचा मुलगा गेला. जर हे 60 वर्षाचे असतील तर मुलगा 6 वर्षाचा मेला त्यावेळेला 50 वर्षाचा तरी असेल. त्याला 2 मुलं आहेत, त्यामध्ये बाळा गोविंदा बर्गे आणि कोंडी गोविंदा बर्गे यांच्या जन्माच्याही नोंदी आहेत आणि त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत. लक्षात आलं का? क्लिअरली कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंदी आहेत. हे एक झालं. दुसऱ्या बाजूला बाबाजी केरलाजी बर्गे यांना मुलगा होता श्रीपादी बाबाजी बर्गे. त्यांचा मुलगा गणपत किंवा गणू बाबाजी बर्गे बोरगे बरगे अशा पद्धतीचा बोरगे बर्गे आणि बर्गे हे एकच मोडी लिपीमध्ये लिहिताना जर तुम्ही पाहिलं तर एकच असतं. तर
श्रीपती बर्गे हे त्यांचा म्हणजे प्रियाचा पंजोबा. त्यांना 2 मुलं, एक आवडी गणपत बर्गे आणि शिदोजी गणपत बर्गे. म्हणजे माझ्या सासऱ्यांची आत्या ही कुणबी आहे हा दाखलाही आपल्याला मिळाला. ती लहानपणी वागलेली आत्या, तिचा दाखला आहे. शिदोजी बर्गे हेही कुणबी आहे, तिचे सख्खे आजोबा, त्याचा पण दाखला. तिचे वडील मधुकर बर्गे ते पण शेती करत होते, तेही कलेक्टर होते, त्यांचाही दाखला. कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे शेती करणार. त्याचे सगळ्याचे 7-12चे उतारे आणि फेरफार हे सगळ्या वंशावळीचे या ठिकाणी जोडलेले आहेत. आणि इतका क्रिस्टल क्लिअर आहे हे प्रकरण. असं असताना फक्त मीडिया ट्रायल घेऊन माझं मत आहे ते न्यायप्रविष्ट गोष्टी असतात, त्याच्यावरती मीडिया ट्रायल खरं तर व्हायला नाही पाहिजे. दुसरा असा आक्षेप येतोय की त्या ओपन मधून नाही लढल्या, सर्वसाधारण प्रभागातून लढल्या. तुम्ही हे लक्षात घ्या. सर्वसाधारण गटावा सर्वसाधारण खुला होता, ज्याच्यातून ओबीसी, एससी, एनटी कुठल्याही प्रवर्गाचे व्यक्ती तिथे लढू शकत होते. आणि कायदा आहे हे बघा, आज एवढा मोठं त्या ठिकाणी तिथं उमेदवारी जाहीर केली ही चुकीची होऊ शकते का? नाही ना. जर मग कलेक्टरने त्याच वेळेला ती बाद केली असती ना. हा कायदा आहे की खुल्या प्रभागातून जो आलेला आहे कॅन्डिडेट तो ओबीसीच्या जागेवर. आणि इथंच नाही, त्याच्यापूर्वी महाराष्ट्रात सगळीकडे झालंय. म्हणजे ज्या ठिकाणी आमचं घडलं ते चुकीचं आणि त्यांचं घडलं ते योग्य हे बोलणं. हे दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा की ओबीसीच्या जागेवर महेश शिंदेने अतिक्रमण केलं. हा एक मुद्दा प्रकर्षानं पुढे आला. कोरेगाव मतदारसंघातले हे माझे सगळे ओबीसीचे प्रमुख नेते आहेत. महेश शिंदे असा एकमेव नेता आहे की ज्यांनी, तुम्ही प्रत्येक गटामध्ये पाहिलं तर मी 7 ओबीसी जातींना, कुणबी ओबीसी नाही तर 7 ओबीसी जातींना त्या ठिकाणी मी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तुम्ही वाटा स्टेशन गटामध्ये आम्ही त्या ठिकाणी वडार समाजाचा आमचा नेता धनू, त्या धनूला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी दिली? राजू बर्गे, जो कुणबी ओबीसी आहे त्याला उमेदवारी दिली. आंबोडे गडामध्ये आम्ही काशीद म्हणून नाभिक समाजाला त्या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवारी दिली. ह्यांनी निलेश जगदाळे हा कुणबी ओबीसी आहे त्याला दिली. तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल तर महेश शिंदेनी 100% सगळ्या ओबीसी प्रवर्गाला त्या ठिकाणी प्राधान्य. याच्यामध्ये 3 गटामध्ये आम्हाला फटका बसला. आमच्या सीट ह्या आम्ही त्या ठिकाणी दिल्यामुळं, सामान्य घरातल्या दिल्यामुळं आम्ही हरलो. आम्ही टिकले नाहीत आमच्या उमेदवार. मग आमच्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठरलं, ज्यावेळेला विरोधक कुणबी ओबीसी देतील त्यावेळेला आपणही कुणबी ओबीसीच उमेदवार द्यायचा, असा आमचा निर्णय तालुका पातळीवरती झाला. तुम्ही या निवडणुकीमध्ये सगळं पाहिलं असेल. आज जे गळा काढतायत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा उमेदवार कुठला होता? फडतरताई आमच्या नातेवाईकच आहे, जवळच्या नातेवाईक आहेत. त्या जर कुणबी ओबीसी होतात तर प्रिया कुणबी ओबीसी होऊ शकत नाही. एवढे पुरावे असत. दुखणं कुठं आहे? दुखणं एकच आहे, एवढं करून जुळलं नाही. हिचं दुःख आहे, द्वेष आहे. माझं म्हणणं एक आहे, माहितीच आपण सगळे एकत्र आहोत. झालं ते झालं, सोडून द्यायचं. बरं तुम्ही म्हटला 2 तुमचे उमेदवार उचलून नेले, पोलिसांनी त्यांना थांबवलं, ते कामेचा हात वर केला, सगळं झालं, ठीक आहे, मान्य आहे. मग सभापती निवडीला काय झालं? काय झालं? तुमचे दोन्ही उमेदवार तुमच्या ताब्यात होते, कामेश दादा तुमच्या ताब्यात होता. मग काय झालं? आदल्या दिवशी तुमची कामेशजींची बैठक झाली. स्वतः शशिकांत शिंदे साहेब त्या बैठकीला होते. मकरंद आबांच्या घरी 3 तास बैठक झाली ना. मग काय सभापती निवडीला झालं? अरे तुमचे उमेदवार हे महायुतीसाठी निवडून दिलेले होते. तुम्ही ज्या वेळेला महाविकास आघाडीबरोबर जाणार, मी पहिल्याही
प्रेसमध्ये सांगितलं होतं 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे, ज्यांना हे महाविकास आघाडी बरोबर जाणं पटत नव्हतं, शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर. माझे शशिकांत शिंदेचे काय याच्यावरची दुश्मनी नाही, बांधावची नाहीये, पण हे राजकीय आम्ही एकमेकाच्या विचारांचे शत्रू आहोत, वैयक्तिक काय नाही माझं. म्हणून 5 सदस्य बाजूला गेले, हे लक्षात घ्या. ते आता 2च तुम्ही पाहिलेत, अजून 3 सदस्य होते की जे सदस्य याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते. त्यांना भाजपचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य होतं, महायुतीचं नेतृत्व मान्य होतं, महाविकास आघाडीचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं. असे 5 सदस्य आमचे झाले. साहेब आता जो आक्षेप केला, आता मी तुमच्याकडे पुरावे दिले, पण मी पण हे ज्युडिशियरी मॅटर आहे, मला का पुढे यावं लागलं? ज्युडिशियरी मॅटर मध्ये बोललंच नाही, माझं मत आहे. ज्युडिशियरी मॅटर मध्ये मीडिया ट्रायलच्या घेतल्या जातात, वकील काही देऊ किंवा काही तथाकथित जे आहेत लोक काही की जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांनी चुकीचं वागू नये. तुम्हाला ज्या भूमिका मांडायच्या त्या सक्षम प्राधिकरणाच्या पुढे मांडल्या. आम्ही आमचं दिलं. आज सक्षम प्राधिकरणाचा एखादा अधिकारी एखाद्या जातीचं सर्टिफिकेट देऊ शकतो, तो असा देईल का? कधीच देईल. त्याला ठाम पुरावे मिळाल्याशिवाय देऊ शकतो. आणि सगळे ठाम पुरावे आज आमच्याकडे आहेत. त्यामुळे कुणाला काय वाटतं हे देणं घेणं नाहीये. जे झालेलं आहे ते झालेलं आहे आणि ते योग्य आहे. साहेब प्रमाणपत्र आहे, असा आरोप होतोय की ज्या दिवशी निवड होती त्या दिवशी सकाळी 10 वाजता ते मिळाले गेले, त्यानंतर आलं मला. कारण 3 दिवस अगोदर म्हणजे भाजपचा अध्यक्ष होईल का नाही अशी परिस्थिती, आणि त्यात तुमच्या प्रियताईचं होईल का नाही हे कुठंच नाव होतं. पण 2 दिवसात मला जबाबदारीने सांगतो, 15 दिवस आधी तिने आमच्या एका गोष्टीसाठी तिने अर्ज करून ठेवलेला होता. 15 दिवस आधीचा अर्ज, त्या दिवशीचा नाही, 15 दिवस आधीचा अर्ज. हा प्रोसेस आता तिथं लागायचं म्हणलं म्हणूनच गेल्या. आदल्या दिवशीपर्यंत आम्हालाही माहित नव्हतं की ते आमची उमेदवारी होईल. आम्ही महायुती म्हणूनच त्यांच्या बरोबर गेलो. मी जबाबदारीनं बोलतो आणि तो बॅकअपला म्हणून हे सर्टिफिकेट काढून ठेवा म्हणून आदेश दिला. कोणत्या न्यायालयात कुणी याचिका दाखल केली, त्या याचिकेचा नंबर मिळेल काय? आता हे आम्हालाच माहित नव्हतं, ते मीडियातच चाललं. साहेब महायुतीमध्ये आता तुम्ही बघितलं, गुवाहाटीला गेलो, किती आदळआपट केली. अजून आम्हाला ते अपात्र ठरवते. किती वर्ष झाली? अरे ग्रामपंचायतीच्या सदस्याला 10 वर्ष अपात्र होत नाही. हितलेखानं तुम्ही आमदारला अपात्र करायचा प्रयत्न केला, कळालं, पण मी सांगितलं होतं आम्ही अपात्र होऊ शकत नाही. सांगितलं होतं की नाही? अजून झालंय का अपात्र? काय सदस्य अपात्र होत नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष अपात्र करायला चाललाय. किती बोंगाडी असतील त्याचे जीवन. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.